गेल्या वेळेपासून आपण दुधावर चर्चा सुरू केलेली आहे आणि दूध हे आपल्यासाठी नॅचरल असं पेय आहे, पदार्थ आहे की ज्याच्यामुळे या पिंडाची पोषण होतं आणि त्यापासून उत्तम अशी देहयष्टी प्राप्त होऊ शकते। अर्थातच जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं दुधावरचं डिपेंडन्स आपलं कमी होतं आणि बाकीचे अन्नपदार्थही खाण्याची गरज ही व्हायला लागते। पण दूध हे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये विशेषतः भारतीय परंपरेमध्ये हे आहे, त्यामुळे दूध आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। हे अभिषंधी आहे आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये ज्यांना कफाचे विकार आहेत त्या लोकांना कफाचे विकार वाढण्याची शक्यता या दुधामुळे असते। त्यामुळे ज्यांना दूध प्यायचंय आणि कफाचे विकार होण्याची शक्यता वाटते किंवा कफाचे विकार ऑलरेडी आहेत त्यांनी ते सुंठ उकळून किंवा हळद उकळून असं हे दूध घ्यायला हवं आणि जेणेकरून हे दूध पचणं सोपं होईल आणि त्याच्यापासून होणारे जे इतर विकार आहेत ते होणार नाहीत। आणि तरी सुद्धा जर ते विकार होत असतील, पोट जड होणं किंवा भूक न लागणं अशा प्रकारचे जर गोष्टी होत असतील तर दूध कमी करणं किंवा बंद करणं हे योग्य आहे। त्यामुळे दूध हे सर्वांगीण पोषण करणारं असं जरी द्रव्य आहे तरी सुद्धा सगळ्यांना ते मानवत नसल्यामुळे ते आपल्या प्रकृतिमानाप्रमाणे आणि गरजेप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी असणाऱ्या व्याधींच्या नुसार आपल्याला ते वापरणं किंवा न वापरणं हे आपल्याला ठरवायला हवं। त्यामुळे दूध हे सरसकट प्यायलाच पाहिजे असा अट्टास कोणीच धरू नये। त्यामुळे रोजच्या जीवनामध्ये असणारे हे पेय योग्य पद्धतीने जर वापरलं तर ते फारच उपयोगी आहे, अन्यथा ते आपल्याला त्रासदायकही ठरू शकतं। हे चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक आणि शेअरही करा। थँक्यू।